नमस्कार, मी रेकी ग्रँडमास्टर आदित्य कुलकर्णी या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की एका प्रौढ माणसाचा मेंदू जो तार्किक आहे तो आपल्याला संयमी आणि न्यूट्रल कसा करता येईल आणि त्याच्यासाठी आपल्या शरीराकडनं काय त्याच्या गरजा आहेत की जे आपल्या शरीराने पूर्ण करणं आवश्यक आहे। सगळ्यात त्याच्यामध्ये पहिली महत्त्वाची गरज आहे म्हणजे आपल्याला जी रात्रीची आपली झोप आहे ही कमीत कमी 8 ते 9 तास ही पूर्ण झाली पाहिजे। या झोपेबरोबर आपला जो आहार आहे तो अत्यंत हलका असला पाहिजे। त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे जड पदार्थ किंवा तामसी पदार्थ शक्यतो टाळावेत। जेवढं तुम्ही हे पदार्थ अवॉइड कराल तेवढं तुम्हाला रिझल्ट लवकर आणि चांगला मिळेल। त्याच्यानंतर दिवसातनं जी तुमची सकाळची वेळ आहे त्याच्यामधले काही 10 ते 15 मिनिटं हे तुम्ही ध्यानधारणा करायला पाहिजे। त्याच्या व्यतिरिक्त जो तुमचा रेग्युलर व्यायाम आहे हा केला पाहिजे। याच्या व्यतिरिक्त ज्या वेळेला आपल्याला आपल्या मानसिक स्थिती किंवा आपला मेंदू चेंज करायचा असतो त्यावेळेला तुमची एक अशी तुम्ही कामं करायला पाहिजेत की जी नॅचरल नाहीत। म्हणजे थोडक्यात जर का तुम्ही उजव्या हाताने एखादी गोष्ट करत असाल म्हणजे लिहित असाल तर तुम्ही डाव्या हाताने लिहायचा प्रयत्न करा। म्हणजे ज्या गोष्टी कॉन्ट्रडिक्शन आहे ते तुम्हाला कसं इम्युन होईल हे तुम्ही बघितलं तर त्याचा फायदा उपयोग तुम्हाला जास्त होतो। आता याच्यामध्ये साधा सरळ विषय की तुम्ही म्हणाल की मग हे आम्ही रेग्युलर करतो ह्यात नवीन काय, तर मित्रांनो असं नाहीये। ह्याच्यामधला नवीन प्रकार हा असा आहे की ज्या वेळेला तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत असता त्यावेळेला तुमच्यामध्ये जो अहंभाव असतो तो कमी होतो आणि त्याचा परिणाम असा होतो की तुमची जी एक्सेप्टन्सची लेवल आहे ती हाय होते। एक्सेप्टन्सची लेवल हाय होते म्हणजे काय होतं की दरवेळेला तुमच्या मेंदूला जे काही प्रश्न पडतात नवीन गोष्टी शिकताना ते प्रश्न ह्या सगळ्या कारणांच्या मुळे पडत नाहीत। ह्याचाच परिणाम असा होतो की कुठलीही नवीन प्रकार किंवा कुठलीही नवीन ऊर्जा ही तुम्ही स्वीकारत असताना फक्त त्याचा एक्झिस्टन्स हा तुमच्या डोळ्यासमोर येतो आणि त्याची अनुभूती या दोनच गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर येतात। बाकी कुठलाही त्याच्याबद्दलच्या साशंकता किंवा शंका त्याच्यामध्ये येत नाही। तर आता ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्ही जर का हा माझा व्हिडिओ युट्यूबला बघत असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। हा व्हिडिओ तुम्ही जर का इंस्टाग्राम किंवा फेसबुकला बघत असाल तर माझा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला विसरू नका। आणि एक नेहमी लक्षात ठेवा, कर्माला मेनू नसतो। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार।